कसे वागले कळ्याचे फुलाची कधी वाढले. ऍक्च्युली सगळ्यांना सॉरी, कारण मला याला उशीर झाला. मी आले वेळात वेळ काढून येण्याचा प्रयत्न केला, तरी पण मला असं वाटतंय की एवढे लेट येऊ नये, परंतु जर अडचण होती म्हणून लेट आली. तर आज जवाहरलाल शेट्टी महाविद्यालयामध्ये पिलो म्हणजे इथं 2007-08च्या बॅचला आपली 10वीचा क्लास होता. त्यावेळेस आपण एका मधुमक्षाचं जसं असते ना ते त्याच्यात सगळी एकत्र होतो. पोळ त्याच्यात सगळी एकत्र होतो, म्हणजे ते एक वेगळा आनंद होता. तर 10वीचा वर्ग येऊ नाही तर नाही येऊ, ह्याच बेंचवर बसायचं, काही कसं नाही. गणिताचा तासाला कधी कधी यायचं नाही. गणिताचा तास म्हणजे मोरे सरांचा तास. कधी काय चुकलं नाही चुकलं, जे येईल ते बोलायचं, कधी काय बोलून टाकायची मला सवय होती. आज एक केबीपी कॉलेज म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर मध्ये मी प्रोफेसर म्हणून काम करते. म्हणजे सध्याला मी असं कौतुक वगैरे काही करत नाही, कारण आपण खेड्यातले विद्यार्थी असतो. आणि सोलापूर युनिव्हर्सिटीत माझा टॉप मध्ये नंबर बसला होता अर्थशास्त्र विषय. त्यांनी विचारलं तुमचं गाव कुठलं, म्हणलं पिलीव. म्हणजे पिलीव हे गाव त्यांना कधी कळलं तर ज्यावेळेस मी तेवढे मार्क्स मिळवले. म्हणजे ऍक्च्युली आपण खेड्यातून गेलो म्हणजे आपण खेड्यातून गेल्यानंतर आपली लँग्वेज, तिथल्या लोकांची लँग्वेज, आपण काय बोलतो, कधी बोलतो, कसं बोलतो, हे तिथले लोक चेष्टा करतात आपले. परंतु ज्यावेळेस आपले मार्क्स येतात त्यावेळेस आपली एक आयडेंटिटी निर्माण होते आणि आपण कुठल्या गावात राहतो हे त्यावेळेस तिथं कळतं. म्हणजे मधुमक्षाचं जसं ते पोळ होतं तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. परंतु आता असं वाटतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे सगळे उडून चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत आणि आज सगळ्यांना एकत्र बघतोय. ऍक्च्युली काही चेहरे ओळखायला काही येत पण नाही. मला पण असं वाटतं की नाही का हे सगळे आज बघून एवढा आनंद होतो येताना की आता मला हे सगळे दिसणार आहेत आणि मी कसं त्यांच्या समोर उभं राहू, कारण मी लेट आहे. लेट येणारी व्यक्ती सगळ्यांच्या लक्षात राहते. कुलकर्णी सर होते, कुलकर्णी सरच आहेत. कुलकर्णी सर, सय्यद मॅडम होते, म्हणजे सगळे होते. ऍक्च्युली मी पठाण सर जास्त घाबरायचो, सायन्सला होते. म्हणजे हा वर्ग म्हणजे सगळ्यात चांगला वर्ग असं सरांचं मत होतं. आणि खरंच हा वर्ग एवढा चांगला आहे की आज सगळेजण आपापल्या पदावर स्थिर आहेत, चांगल्या प्रकारचं कमवत आहेत आणि नाहीच काय झालं तरी चांगली व्यक्ती म्हणून समाजात जगतो. आपण पण सगळेजण समाजात चांगली व्यक्ती म्हणून जगतोय का, तर आपण जवाहरलाल शेट्टी महाविद्यालयात शिकलो. कारण जास्त गरीब विद्यार्थी म्हटल्यावर या शाळेत यायचे, कारण जिथं फी परवडत नाही आपल्याला भरायला तिथं हे ते शिक्षक फी भरत होते. तिथे शिक्षक फी भरून सच्चाना शिकवत होते. मग जोशी सर असू देत, खांडेकर सर, मोरे सर, टेकरी सर आहेत का? टेकरी सर. पुन्हा हे सगळं वर्ग मित्र, म्हणजे तुम्ही सगळे वर्ग मित्र हे आमचेच आहात असं आजही वाटतं. कुणीही जाताना दिसलं तरी एक स्माईल तर मी आपण ओळखतो, म्हणजे मॅडम पण नाही द्या, म्हणजे नेहमी आपण एकमेकांना भेटतो. सगळेजण एकमेकांना भेटल्यानंतर त्याच जिव्हाळ्याने बोलतो. कोणी म्हणत नाही की तो इंजिनियर आहे, तो शिक्षक आहे. सगळ्यांना वाटतं की आपण 10th क्लासमध्येच. कुणीही भेटू द्या, इंजिनियर आहे म्हणून त्याच्याशी कोणी बोलत नाही किंवा हा पदावर आहे म्हणून कोणी बोलत नाही. तर आपण 10th क्लासचे क्लासमेट आहोत याच अर्थाने बोलतो. मग ते शिकलेला आहे का नाही शिकलेला हे कोणी बघत नाही. 10वी नंतर ती गृहिणी आहे का तो मजूर करतोय हे पण कुणी बघत नाही. म्हणजे ऍक्च्युली आपण 10th क्लासमध्ये एकत्र होतो, हीच भावना आणि हीच ओळख सगळ्यात मोठी ह्या कॉलेजने आपल्याला दिली. आणि ह्या कॉलेज मध्ये शाळेने दिली. आणि ह्या शाळेतले जे वर्ग मित्र आहेत ते कधीही कुठेही दिसू देत, एक ओळख तर देतात. म्हणजे असं विसरत नाही की तू त्या पदावर आहे, तू कमी आहे, किंवा तू हॉटेल चालवतोय, तू बेरोजगार आहे, असं करत नाहीत. तो मोठ्या पदावर आहे, तो लहान पदावर असेल तरी सुद्धा एकमेकांना सगळे आयडेंटिटीनं ओळखतात, नावानं ओळखतात. ऍक्च्युली आम्ही कोणाशी बोलत नाही, पण बघितल्यावर हसून पुढे ओळखतात. म्हणजे ही आपली क्लासमेट आहे. ही जी एक फिलिंग असते ना ती कधीही कुठल्या कॉलेजमध्ये मिळत नाही. तो IAS अधिकारी असू द्या किंवा तो शेतातला मजूर असू द्या, ते प्रत्येकाला कुठल्या ओळखीनं ओळखतात. आम्ही 10वीत एका वर्गात होतो, तो आमचा क्लासमेट आहे. एखादा उंच पदावर गेला तरी प्राऊड फील होते की तो आम्ही एका वर्गात होतो. म्हणजे हे सगळं कुणी दिलं आपल्याला, तर जवाहरलाल शेट्टी विद्यालयाने दिलं. आणि ही शाळा कधीही आपण विसरू शकत नाही. आणि मला लेट येऊन पण एवढा सन्मान दिला त्याबद्दल थँक्यू. थँक्यू मॅडम. खरंच आता या पिलू भागामध्ये नेहमीच
करमवीर विद्यालय आणि जवाहर विद्यालय असं कंपॅरिझन होतं. परंतु गावामध्ये 2007-8 बॅच या बॅचचं करमवीर आणि जवाहरलालचं कंपॅरिझन जर केलं तर जवाहरलाल शेतकी विद्यालय हे सरस आहे. कालच आम्ही गावामध्ये गेट टुगेदरची चर्चा करत होतो आणि त्यामध्ये यामध्ये जवळजवळ तर 10 ते 12 जण चांगल्या कंपनीमध्ये किंवा स्वतः इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कोणी बँकेमध्ये आहे, कोणी ऍग्रिकल्चरल ऑफिसर आहे, कोणी शेती करतं तर शेती चांगल्या पद्धतीने करतं, नवीन टेक्नॉलॉजीने शेती करतं, व्यवसाय करतं तर तो स्वतःचा व्यवसाय करतोय. प्रत्येक जण आज स्वाभिमानी आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये जर जिल्हा लेवलच्या अध्यक्षपदापर्यंत प्रत्येक म्हणजे या बॅचचं कंपॅरिझन जर केलं म्हणजे गावातली शाळा आणि माळावरची शाळा यामध्ये नेहमीच होत राहतात. पण खरंच एक अभिमान वाटतो की 2007-8 बॅच खरंच या पिलूर गावामध्ये जवाहरलाल शेतकी विद्यालयाची सरस ठरते. यानंतर सुरवसे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं. नमस्कार, मी सुरवसे मॅडम म्हणून जास्त जिंजेवस्तीच्या मुलांना परिचित आहे आणि नंतर माझं नाव इथं बदलून घेतल्यानंतर कस्तुरी त्याच्यातील जिंजेवस्तीची निम्मी मुलं या बॅचमध्ये आहेत. आणि पहिल्यांदाच मी जेव्हा सर्व्हिसला लागले तेव्हा 7वीची बॅच होती आणि त्यांची मी क्लास टीचर होते आणि सगळी मुलं अगदी ग्रामीण भागातली होती. आणि आज ती मुलांनी एवढी मोठी भरारी मारलेली तुम्हाला सांगायचं तर सविता हेगरकर सुद्धा एवढ्या उंच ठिकाणी गेलेले पण तिनं स्वतःहून सुद्धा सांगितलं की मी सुरुवातीला काय होते आणि ती विद्यार्थिनी आजही माझ्या लक्षात आहे. घरी जायचं म्हणलं की जायचं मॅडम मी जाणार म्हणजे जाणार आता सविता जेवण सुट्टीत जा नाही मॅडम मी पूर्ण लक्षात आहे. आणि हे विद्यार्थी कपडे असेल आमचा धनाजी मधने असेल सचिन लेंगरे असेल बापू मधने असेल हा माळी एवढंच लक्षात राहिले नाव हा तो जाधव त्याच्या 2 बहिणी होत्या माझ्या हाताखाली जिंजेवस्तीतून 3 वर्ष मी तिथं काढली आणि 7-8ला ती शाळा ह्या शाळेमध्ये विलीन झाली आणि मग ही त्याची 10वीला होती त्यावेळी. नंतर 10वीला असल्यानंतर मी काही 10वीला शिकवायला नव्हती पण ही सगळी मुलं कोण मुलगा कसा होता कसा खोड्या काढत होता कोण कुणाच्या पाठीमागं कसा जात होता हे माझं बारीक लक्ष असायचं. आणि खरं आज ही मुलं एवढ्या त्यातून खरंच ही बॅच एवढी लकी आहे. सगळ्यांना वडापाव मिळणारच आहे शांततेत घ्या घ्या जेवण पण आहे असं संयोजकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे शांततेत घ्या सगळं. तर मोरे सर आर्य मोरे सर मी गाठोळे सर कोळेकर सर म्हणून खाली जिल्ह्यावरतीच होतो म्हणजे मॅडम म्हणून एक होत्या आणि त्यावेळेची 10वीची इथली बॅच आणि तिथली बॅच असे कम्पेअर होते. 7 नंबर खालच्या शाळेत आले होते पहिले 7वा जो नंबर होता इथला पहिला नंबर आला होता. त्याचं कारण असं होतं की कसं एक जुनी म्हण आहे आडात असेल तर पोहऱ्यात येतं आणि पोहऱ्यात आलं तरच झाडीत किंवा हंड्यात जाईल. आड म्हणजे आमचे पठाण सर होते एवढा काय असा धाक होता पण एवढं खेळ मिळायचं वातावरण दररोज एवढ्या धाक देणार पण इन्स्पेक्शन असलं की म्हणणार मॅडम माझ्यावर घाबरायचं नाही मी आहे. आवर्जून पठाण सरांचं नाव सांगेन जसं मुलं घेतात तसं मी सुद्धा सांगेन की माझ्या रेखांच्या कार्यक्रमाला सुद्धा मी सांगितलं होतं की पठाण सरांच्या हाताखाली मी रियाज केलेला आहे थोडक्यात. त्यामुळं पठाण सरांच्या हाताखाली रियाज केलेले किंवा जी मुलं पठाण सरांच्या नजरेतून गेली त्यांच्या हाताखालून बाहेर पडली ती मुलं कधीच कुठंच कमी पडणार नाही. आणि एक सरांनी जे वाक्य सांगितलं होतं की ह्या शाळेचा मुलगा वाया जाणार नाही. 5वी 8वी 7वीला असताना मी काय अशी मुलं बघितली मागच्या बेंचवर बसलेली सतत काहीतरी खात असणार झोपणार पण ती मुलं आज जीसीबी घेऊन त्यांच्या घरी जीसीबी आहे ट्रॅक्टर आहे म्हणजे त्याला काहीच चांगले बिझनेसमॅन झालेले ती एकही विद्यार्थी आता नाही. बिझनेस म्हणजे कमी समजू नका नोकरी म्हणजे फार काय आहे हे नाही नोकरी हे नाही ते बिझनेस मध्ये भरपूर आहे आणि स्वतःचा मालक स्वतः असतो.
खरंच या ठिकाणी ह्या मुलांची भरारी पाहिल्यानंतर आमचंही मन सगळ्यांचं शिक्षकांचं भरून गेलेलं आहे. आणि आजही टिंगरे सर मोरे सर या शाळेतून दुसरीकडे बदलून गेले असले तरी बाहेर भेट झाल्यानंतर आम्हाला टिंगरे सर मोरे सर यांचं नाव विचारलं जातं. आजही विचारलं जातं ते कुठं आहेत कसे आहेत. त्यांच्यामुळे आमचं गणित चांगलं झालं. मी पुन्हा एकदा असं सांगेन की विद्यार्थ्यांना वडापाव जरा शांततेत द्या. सगळ्यांना मिळणारा संयोजकांनी भरपूर आणलेला, त्यामुळं तुम्ही आपोआप येतोय, शांततेत घ्यायचंय फक्त. आपण मला पण माहित आहे आज तुम्ही विद्यार्थी झालाय 17 महिन्यानंतर, तुम्हाला विद्यार्थ्यासारखं वागावं असं वाटतंय. काय हरकत नाही, आज तुमचा दिवसच आहे, तुमच्या आनंदाचा दिवस आहे. आणि मैत्री अशीच कायमची ठेवा, एकमेकाला सहाय्य ठेवा, एकमेकाच्या आनंदात सहभागी व्हा. एका ठिकाणी तर काकडे सरांचं असं नाव घेतलं होतं की मी विद्यार्थी गोळा करायला गेलो, तो विद्यार्थी म्हणला काकडे सर एक म्हणले नाही की बदली झाली. मग म्हणला मी येत नसतो. आणि मोरे सर काकडे सर आर्य मोरे सर यांचं तर नाव मला वाटतं किती दिवस अजून इथं चमकत राहील त्यांचं नाव, हे मी सुद्धा सांगू शकत नाही. कारण माणूस हा दिखाव्याने किंवा कशाने मोठा होत नाही, तर त्याने जे काय दिलेलं असतं त्याने तो मोठा होतो. मी प्रत्येक विद्यार्थी जेव्हा दंगा करायच्या वर्गात एक माझा स्वतःचा नियम सांगते की वर्गात मी पाऊल ठेवला की मुलांचा दंगा असायचा. मग मी काय बोलत नसायची, थोड्या वेळ फळ्यावर यायचा आणि मुलांच्याकडे तोंड करून मुलांना एकच सांगायची, तुम्ही वर्गात पहिला पाऊल ठेवला की स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही की मी इथं कशासाठी आलो. आणि दुसरा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा की माझ्या आई वडील आज किती वाजता उठले आणि किती वाजता झोपतात. एवढे 2च वाक्य मी मुलांना आजपर्यंत सांगत आली, ती मुलांनी आचरणात आणली आणि त्याचं फळ त्यांना आज चांगल्या प्रकारे ह्या विद्यालयातून गेलेला एकही विद्यार्थी व्यसनाधीन झालेला नाही. असा काय म्हणतात तुम्ही ते उंडगे फिरणं वगैरे त्याच्यात एकही विद्यार्थी असा दिसत नाही. आणि शिक्षक दिसले की आदराने शिक्षकांना बोलणारे सगळे विद्यार्थी आहेत. अशीच तुमची मैत्री राहू द्या, एकमेकांना साथ द्या. तुमच्या या साथीला माझ्या भरभरून शुभेच्छा. मी तुम्हाला शिकवाय नसताना सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी बोलण्यासाठी आमंत्रित केलं. मी असिलला म्हणलं अरे मी तुमच्या बॅचला शिकवायला नव्हते, मी 8वी पर्यंतच होते. तर ते म्हणले नाही झेंजेवस्तीच्या मुलांनी तुमचं नाव सुचवलंय त्यामुळे तुम्हाला यावं लागेल. त्यामुळे मी इथं आलेले. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. असंच एकमेकाला जोडून राहा. धन्यवाद. व्यक्ती नावाने नाही तर कर्तृत्वाने ओळखला जातो. त्यामुळे नेहमीच ज्यांनी आपलं कर्तृत्व या ठिकाणी दाखवलं ते आयुष्यभर आठवणीत राहणार. यानंतर टिंगरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर असणारे सर्व माझे गुरुवर्य, कारण आजही मला आठवते की मी तुम्हाला शिकवलं, पण त्याच्या अगोदर मला शिकवणारे एक शिक्षक आमचे म्हणजे पडतरे. मी ज्यावेळेला दिगंज हायस्कूलला शिकवायला होतो त्यावेळेला पडतरे सरांनी इंग्लिश शिकवलं. ते आज माझ्या पूर्णपणे स्मरणात आहे. व्यासपीठावर असणारे माझे गुरुवर्य. तसेच आता 2005 साली मी इथं आलो. अगोदर मी पानवन हायस्कूल, पानवन विनांगण हायस्कूल होतं, तिथून मी इथं आलो. आल्यानंतर माझ्या अगोदर नितीन जाधव सर होते. जाधव सर बदलून गेले, मी आलो. आणि मला तो दिवस आजही आठवतोय की पठाण सरांनी ओळख करून दिली की जाधव सर गेले आणि टिंगरे सर आहे. जाधव सर जसे होते तसेच ते आहे. मला त्याचा त्यावेळेला काय अर्थ कळाला नाही. म्हणजे जाधव सर कसे होते मला माहित नव्हतं. फक्त पठाण सरांनी ओळख करून दिली, नितीन जाधव सर गेले, टिंगरे सर आले. ते जसे होते तसंच मी आहे. पण त्यानंतर मला तो अर्थ कळाला. असे व्यासपीठावर असणारे पठाण सर आणि विनादानंतर अनुदानितवर आल्यानंतर माझे ते पहिले मुख्याध्यापक होते. आणि आजही जर मी आठवण काढली बाबा माझ्या आठवणीत राहणारे पहिले मुख्याध्यापक कोणते, तर ते पठाण सर होते. कारण
विनांदांना थोडस वेगळं वातावरण असतं, कुणालाच पगार नसतो, सगळे आम्ही सारखे पण विनांदाने पूर्ण आल्यानंतर अनुदानित्व तिथनं जे शिकायला मी सुरुवात केली ती पहिल्यांदा पठाण सरांच्या पासून सुरुवात केली आणि त्यांनी जे त्यावेळेला आम्हाला शिकवलं शैक्षणिक क्षेत्रातलं असेल अन्य कुठलं असेल ते आजही आम्ही स्मरणार्थ आहे. मला आजही आमचे काही जोडीदार म्हणतात की तो पठाण सरांचा चेहरा आहे. आजही मला म्हणते मी की तो पठाण सरांचा चेहरा आहे. तसं आहे कारण त्यांच्यापासून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलोय आणि पुढे भविष्यात पण त्या आम्हाला उपयोगी राहतील. त्यानंतर तुमची बॅच आज मी 2005 नंतर बऱ्याच ठिकाणी गेलो. आज हे मी अभिमानानं सांगतो आणि शिकवत असताना सुद्धा सांगतो की जर बॅच कुठली असेल तर ती पिलीची. 6, 7, 8, 9 सालापर्यंत मी होतो. तुम्ही जसं रिस्पेक्ट आम्हाला देताय किंवा तुम्ही आज मला ऐकून बरं वाटलं की बिघडलेलं नाही, तुम्ही स्ट्रगल करा आणि स्ट्रगल असं आहे की कायम स्ट्रगल आहे. आज जरी आम्ही शिक्षक असलो तर पहिला कुठला का दिवस असो ना स्ट्रगल सुरुवात. स्ट्रगल हे कुणाला किंवा थांबलेलं नाही, स्ट्रगल कायम येतच राहणार आहे. आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगत होतो, आज पण सांगणार की अजिबात आपण घाबरायचं. जर आपण चांगली गोष्ट केली तर आपण चांगलंच करत आहोत, त्यामुळे घाबरायचं अजिबात नाही. स्ट्रगल आहे ना, त्या स्ट्रगल मधून मार्ग काढायचा, फक्त त्याचं मॅनेजमेंट करायचं. आमचा पण दिवस तुम्ही म्हणताल आम्ही शिक्षक आहे आता सुट्टी लागल्या काय, प्रत्येक दिवस हा स्ट्रगल करत असतो. आणि सुरुवात केल्यानंतर बाबा आज स्ट्रगल काय आहे त्यातनं फक्त घाबरायचं नाही अजिबात, हरायचं नाही अजिबात. एकदा जर मनात तुम्ही हरला तर तुम्ही कधी जिंकणार. मनात नेहमी जिंकत राहा, मी जिंकणार. 2005 नंतर त्याच्या अगोदरपासून मी त्याच पद्धतीने काम करतो, आज पण त्याच पद्धतीने काम करतो की एखादा समोरचा प्रसंग आला तर मी कधी हरत नाही. त्यातनं फक्त मार्ग कसा काढायचा एवढंच फक्त मी हे करतो. आणि मी आज पण तुम्हाला तेच सांगणार की बाळांनो कधी हारू नका. हार ही काय जीवनाचा शेवट. आता नावं घ्यायची म्हणजे तर बऱ्याच जणांची नावं घेऊ शकतो. आकाश आहे, असीन आहे, शिवराज आहे, आणखीन एक नाव गुळबेले. पठाण मला चांगलं आठवतंय, पठाण सरांनी तो 10वीला खाली नापास झाला आणि तो इथं परत त्यानं प्रवेश घेतला. आम्हाला सांगितलं होतं सरांनी की ह्याला पास करायचं आपल्याला. आज तो तुम्हाला माहित असले MBBS एवढे आहेत, आमच्या आठवडीला प्रॅक्टिस. आम्हाला पण गर्व आहे की बाळांनो तुम्ही, आम्ही म्हणू शकतो की आम्ही शिकवलेली पोरं कुठं खराब झाली नाही, पास झाली नाही. आणि असंच तुम्ही पुढे राहा एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि इथं मला मत मांडण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार. या व्यासपीठावर सर्व आदरणीय वंदनीय गुरुजन, कारण मी त्यांच्या सानिध्यात या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि त्यावेळेला 2007 16 जून 2007 वार शनिवार त्या दिवशी जवाहर शेतकी विद्यालयामध्ये इथं भरतीवर आलो. पठाण सर मुख्याध्यापक होते आणि 1 वर्षाचा सहवास मला पठाण सरांना मिळाला. कारण पठाण सरांना सर्व 1 वर्ष राहिली होती, परंतु 1 वर्षामध्ये त्यांच्याकडून बरेचसे बारकावे मला शिकायला मिळाले. नियोजन, कार्यक्रमाचं नियोजन असू द्या, आयुष्यामध्ये निर्णय कसा घ्यायचा, काय करायचं, कोणती परिस्थिती कशा आली तर कसं वागायचं, हे थोडक्या कालावधीमध्ये पठाण सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं. आजही मी कुठं जरी गेलो तर मला माझे जे मुख्याध्यापकाची जी आहे त्यामध्ये पठाण सर, अजून एक कैलासवासी जी देशमुख सर यांचाही मी उल्लेख करतो. कारण शिस्तप्रिय मुख्याध्यापक किंवा शिस्तप्रिय व्यक्ती आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडवून आणत असतात. आणि असे व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती हे नेहमी आयुष्यामध्ये माणसांच्या लक्षात राहतात आणि असे मिळावे. या ठिकाणी मी ज्या वेळेला बरोबर आलो त्यावेळेला ती बॅच बघितली. 16 जूनला वार शनिवार मी इथं आलो आणि वर्गाच्या नजर टाकली, विद्यार्थ्यांकडे पाहिलं. आपला जर टिकाव लागायचा असेल
तर थोडस काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे. आणि मग सुरुवात झाली. सुरुवातीला काही मुलं मला घाबरायची. का घाबरायची काय मला माहित नाही, माझ्या शरीर तसं बघून वाटत नव्हतं, परंतु मुलं मला घाबरायची. आणि हळूहळू 8-15 दिवसात थोडस प्रत्येकाची ओळख होत गेल्यानंतर मुलं मग जवळ येत गेली. मग लक्षात आलं की या ठिकाणी आलेली जी मुलं आहेत बहुतांश मुलं झिजवस्तीची असायची, गरीब परिस्थितीतून आलेली मुलं होती. सागर माळी, रामभाऊ गलाले, शिवराज मुकळे, यासीन, आकाश वाघमारे, नितीश, आकाश फाळके. तुमचा आकाश फाळके तर त्यावेळी विक्रमच केला नव्हता. प्रॅक्टिकल परीक्षे दिवशी वही नाही काय नाही, मी दहावीला गणित शिकवायला, परंतु त्याला जबाबदारी माझ्याकडे प्रॅक्टिकल परीक्षेची सरांनी दिली होती. प्रॅक्टिकल परीक्षा सर व्यवस्थित करून घ्या म्हणून. आणि वही नाही काय नाही, आणि एक्सटर्नलला आकाश फाळके बोलून बसला, टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का होता, हा त्याचा डायलॉग. आणि मग ते सर चिडले, तुमची परीक्षा स्टॉप झाली. आणि मग कसं तरी सरांना मनवलं आणि थोडंसं नाटक करावं लागलं. त्याला आकाशने एक कानफड द्यावं लागली मला. आणि मग शेवटी त्या सरांनी कसं तरी ऐकलं आणि त्या सरांकडून शेवटी 19 मार्क घेतली आकाशला, काही नसताना व्यवस्थित करून घेतलं. आणि आकाश तर सगळ्यांच्या लक्षात राहिला. परंतु त्याला आकाशला थोडं सांगितलं, आयुष्यामध्ये बिनधास्त वागायचं असेल तरी चाकूर धरून वागायचं. चाकूर धरून राहिलं तर आपल्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही. आणि मग या ठिकाणी अध्यापन करत असताना वेगवेगळे अनुभव येत गेले. खरं तर ही बॅच ही आयुष्यातली आमची कलाटणी देणारी पहिली बॅच. कारण विद्यार्थ्यांचं असलेलं प्रेम हे वेगळंच होतं. कारण या बॅच मधल्या विद्यार्थ्यांनी कधी राग केला नाही. गणिता शिक्षक म्हणलं की थोडंसं खडूस शिक्षक, चिंगूट मार्क द्यायला असे व्यक्तिमत्व तयार होत असतं. परंतु नेहमी हसत खेळत गणिताचा तास होत होता. पठाण सर यायचे, हळूच बघून जायचे काय चाललंय वर्गामध्ये, सर कसे शिकवतात. मला सुरुवातीला लक्ष द्यायचं नाही. मिटिंगर सर म्हणत, बापू आज पठाण सर बापू दिसला. आणि पठाण सरांनी तुला काय बोलले नाहीत ना, ठीक आहे, म्हणजे तुझं काम योग्य होतं एवढे म्हणतात. आणि पुढे चालायला याच्यातून थोडं बारकावे आपल्याला मिळत गेले. खरं तर ही बॅच तशी अतिशय म्हणजे स्ट्रगल मधली बॅच. या बॅच मध्ये असणारे जे विद्यार्थी होते कुठं ना कुठं तरी काय ना काय, सागर खरा माझ्या माहितीप्रमाणे त्याला दुकानात काम करत होता. तर अजून लक्षात आहे नितीन माळे एक विद्यार्थी होता गारवड व्हायचा, आज इथं आलेला आहे. गरीब परिस्थितीतून असायचा. हा नितीन जाधव एक होता. पण ते विद्यार्थी गणितात हुशार होते. त्याचबरोबर धनाजी आपला मध्ये नेहमी त्याला मी कर्णा मानायचो. अजूनही आठवणीच्या लक्षात आहेत माझ्या तशा. पण त्या विद्यार्थ्यांनी कधी रागराग केला नाही. आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या सरांनी माझ्यावर विश्वास टाकला होता. पठाण सरांनी, सर बीजगणित विषय तुमच्याकडे मी देतोय, यावर तुमचं म्हणणं काय. काय नाही, नवीन होतो सर, तुम्ही द्या ती मी जबाबदारी घेतात, कुठला विषय द्या. सर बोलले ठीक आहे. खांडेकर सरांना, खांडेकर सर वेळापत्रक करायला घ्या. एस.एस. गायकवाड सरांचे जे विषय आहेत जसे तसे मोरे सरांना, आणि ते विषय घेतले. आणि 3 वर्ष या ठिकाणी मी काम केलं. परंतु ही 7-8ची जी बॅच होती अतिशय बॅच चांगली होती. आणि या बॅचमुळं दुसऱ्या बॅच इथं चांगल्या तयार झाल्या. 8, 9, 9, 10च्या सगळ्याच बॅचेस मी 3 वर्ष इथं बघितलं. अजूनही ती मुलं कॉन्टॅक्ट मध्ये असतात, फोन करतात, मध्ये आधी मला भेटतात कुठेही. खरंच या शाळेतील विद्यार्थी विनयशील आहेत. कुठेही ते विद्यार्थी चाकोर सोडून बाहेर जाणार नाहीत याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. आणि त्याचं फलित या ठिकाणी तुमच्या बॅचच्या रूपानं आम्हाला दिसतंय. या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा यथोचित जो मान सन्मान जो केला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं तुमचं खूप खूप आभार. आणि आम्हाला कुठंतरी तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये स्थान दिलं आणि लक्षात आम्ही तुमच्या राहिलो, इथं आम्हाला बोलवलं, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि या ठिकाणी मी आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासोबत सगळे विद्यार्थी, खरं तर मी डिसेंबर 2007 साली इथं आलो. आणि तुम्ही 8ला तुम्ही 8 मध्ये तुम्ही गेला, म्हणजे तुमचा आणि माझा संबंध आहे तो फक्त 5 ते 6 महिन्याचा होता. मी डिसेंबर मध्ये आलो. तुम्हाला खरं सांगतो, व्हिडिओ नाव ऐकल्यावरती मी त्या आजारीच पडलो. कारण का एवढ्या लांब कधी म्हणजे याचा संबंध होता सर. आणि पठाण सर मुख्याध्यापक होते. मी खरं सांगतो 8 दिवस माझा 1 डिसेंबर माझी आवडीची तारीख आहे. 1 डिसेंबर 2007
परंतु मी 8 दिवस इकडे फिरवलंच नाही. खरं सांगतो, पठाण सरांना माहिती आहे. मग यादव सर होते. यादव सरांनी फोन केला संस्थेमध्ये, तेव्हा फोन होते की हे रिटायर झाले आपले सर, कुठले सर, फडतरे सर, आणि त्यांच्या ठिकाणी त्यांच्या जागी माहिती निवडणूक होती. मग सरांनी फोन केला संस्थेमध्ये की सर आमची जागा 8 दिवस आहे, कारण 8 दिवस झालं कोण असते, आम्हाला टाइम टेबल करायचं आहे, वेळापत्रक करायचं आहे. मग बरं चौकशी झालं तर ते माझं नाव निघालं आणि मी तरी ज्या माझे पडलो घातला एवढ्या लांब कधी किलीव गावाचं नाव कधी ऐकलं नव्हतं, काय नव्हतं. परंतु त्याच्यानंतर जवळजवळ मी 2007-8 ते 2016 पर्यंत या शाळेमध्ये काम केलं आणि मला खूप बरं वाटलं. मला पिलीव गाव मिळालं, कारण पिलीव या गावानं माझी ओळख निर्माण केली. आज म्हणजे माझा मोठेपणा मी सांगत नाही, आज पिलीव मध्ये कुठल्याही मुलाला नाव विचारलं किंवा सर विचारले आहेत का, तर कुठलाही विद्यार्थी किंवा मुलगा म्हणत नाही की मला सर माहित नाही किंवा काय नाही. अशी ओळख आहे. ही बॅच मला आठवतंय तुम्ही लहान होता आणि तुमचा वर्ग आपले होते सर, आणि त्यामुळे तुमचा वर्ग इथं देवळामध्ये बसायचं तुमचा वर्ग इथं देवळ आहे आणि वीर होती, मला वाटते वीर त्याचा बुजवले आहे. आणि मला आठवतं की तुमची परीक्षा पण तुमची म्हणजे काय परीक्षा होती, मला वाटतं 10वीची पूर्व परीक्षा, सराव परीक्षा, ती सुद्धा इथे ते मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये ती परीक्षा झाली. मला सगळं आठवतंय. तुमची हे पण आठवतंय मला, तुमची जे प्रॅक्टिकल परीक्षा होती ती पण मला आठवतंय. सरांनी सांगितलं तुमच्या प्रॅक्टिकलची जी गडबड होती ती सगळी पाहिलेली आहे. काय मुलांच्या वया पूर्ण होत्या, सरांनी मोरे सर होते, टिंगरे सर होते, या सरांनी तुम्हाला जे काय बोलत होते किंवा काय ते सगळं, मी त्यावेळेस नवीन होतो या शाळेमध्ये, मी नवीन होतो त्यामुळे आज मी शांत होतो. मला फक्त मी कसं आहे काय ते, परंतु नंतर या मला शाळांचा मध्ये ओळख दिली. मॅडम म्हटल्या, रोज मॅडमनी नाव घेतलं की जास्तीत तुम्हाला बोलतो पण तुम्हाला शिकवायला नव्हते, परंतु मला मॅडमना सांगायचं आहे की खरं मुलांना घडवण्याचं खरं काम म्हणजे शिकवण्याचं काम, त्यांना बोधन करण्याचं काम कोण करत असतील तर ते 5वी ते 8वी किंवा 7वीला जे शिकवणे शिक्षक आहेत तेच करतायत. कारण का त्यांनी जे ज्ञान दिलं त्याच्यावरच पुढे मग आम्ही 9वी 10वीला शिकू शकतो. असं काय नाही मॅडम की ठीक आहे, आम्हाला तुम्ही आम्हाला बोलवलं, आमची आठवण ठेवली, आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि तर थांबतो. धन्यवाद. सरांचा वर्गामध्ये एवढं एकच वर्ष होते सर, पण एवढ्या बारकाईने लक्ष सगळ्यांना होतं. आता 2च मनोगत राहिले, त्यानंतर अध्यक्षांचं येणार जाधव सर याने आपले सन्मान्य व्यासपीठ आणि आता माझे इथं सहकारी खांडेकर सर, रघुराज टिंगरे सर, सचिन सर, माझ्यासोबत आलेली मंजरी सर, JB कुलकर्णी सर, नाव घेतोय त्याच्या मागे एक उद्देश असा आहे की आम्ही सर्व पगार घेण्यासाठी इथं आलेलं मंडळी विनांतन शाळेमध्ये काम करायचं, शासकीय मान्यता घ्यायची आणि पगारासाठी इथं यायचं. म्हणजे ही एक प्रोडक्टिव्ह ब्रँच ऑफ द आटपाडी सोसायटी आटपाडी असं मी तरी इथं वर्णन करेन या शाळेचं. आणि ह्या शाळेमध्ये सुरुवातीलाच एक आठवण सांगतो. माझी बदली 16 नोव्हेंबर 2003ला मी या शाखेमध्ये माझी बदली झाली संस्थेच्या ह्याला. आणि त्याच्या अगोदर एक किस्सा तुम्हाला हौसन सांगायचा आहे. बदलीसाठी संस्थेत पगारावर जायचंय. पगारावर जायचंय, कुठली शाळा पाहिजे? सोलापूर जिल्ह्यात 4 शाळा आहेत. निकम सर त्यावेळेला आमचे सेक्रेटरी होते. निकम सर म्हणले तुला कुठल्या शाळेत जायचंय? तर मी म्हणलं सर मला पिलीवला जायचंय. अरे म्हणजे विशेष आहे, पिलीव तोंडात माणसाचं पहिलंच भेटला. हा काय पिलीव सासरवाडी आहे का तुझी? नाही म्हणलं तसं काही नाही. मग का पिलीव का मागतोय? काय म्हणलं तर नाही, तोपर्यंत पिलीवला जाऊन यायला काय अडचण नाही. पण तुला कोणी सांगितलं म्हातारं झाल्यावर पिलीवला जायचं नसतं?
हे मी बाकी काही मित्रांना, सहकारी संस्थेतल्या सहकारी शिक्षक मित्रांना, इतरांना सांगितलं. तर सहकारी शिक्षक मित्र जे ज्येष्ठ होते त्यातल्या सर 80% शिक्षक मला म्हणले, लगा तू पठाण जर मुख्याध्यापक आहे तू कशाला चाललाय. मी सरांना काय फोन वगैरे अजून मोबाईलला आलेला लँडलाईनला फोन केला, पुन्हा सरांचा घरचा नंबर मागून घेतला. मला अजून आठवतंय. सर म्हणला बदलीच दिवस रविवारचा आहे, आता सकाळी येतो. रेंज वंजारी सर माझ्या अगोदरच 1-2 महिने आलेले होते इथं. सर म्हणले मी मुंबईला गेलोय, तर मी आता सोमवारी पण सुट्टी होती, तुम्ही या मंगळवारी. ठीक आहे सर म्हणलं. मंगळवारी आलो. मला क्वालिफिकेशन वगैरे विचारलं. मला म्हणले काय सायन्स शिकवणार, गणित काय तुम्ही सांगाल ते शिकवणार. भूमीत शिकवायचं. काय सरांना माझी भूमीत शिकवणार, माझ्या अगोदरचं कोण होतं मला माहित नाही. भूमीत शिकवायचं आणि भूमीत जबाबदारी शिकवायचं. इथं रेटची शाळा आहे, मुलं गोरगरिबाच्या घरचे, आपल्याला रिझल्ट पर्यंत तिथं वागणं गरजेचं आहे. ठीक आहे सर, मी चांगला प्रयत्न करेन. मला प्रयत्न चालणार नाही, मला रिझल्ट पाहिजे. 100% सर देणार रिझल्ट. अशी सुरुवात म्हणजे पगाराची ज्या व्यक्तीच्या सहीनं माझ्या आयुष्यातला मी 9,995 रुपये, 5 रुपये कमी 10,000 पहिला पगार घेतला. तो पहिला पगार मी त्याच्यानंतर किती घेतले काय ते विसरून गेलो सगळे, पण तो पगार मी आज ताब्यात लक्षात ठेवलाय. आणि त्या व्यक्तीच्या, ज्या व्यक्तीच्या मी सहीनं हा पहिला पगार घेतला, ती व्यक्तीचा कायम माझ्या स्मरणात राहणार आहे. एक अतिशय नेटका, गिरोत्तर आणि धाडशी मुख्याध्यापक म्हणून माझ्या नेहमीच लक्षात येते. मी म्हणजे सरांचा जरी, तुम्ही सरांचे अर्जुन आहात, मी सरांचा एकलव्य. म्हणजे डायरेक्ट जरी मी त्यांचा विद्यार्थी नसलो तरी आणि मी त्यांचा, तिने अंगठा न मागितलेला एकलव्य. मला त्यांनी चांगल्याच गोष्टी शिकवल्या. ही झाली माझी इथल्या शाळेतली सुरुवात. या बॅच मध्ये जी मुलं तुम्ही आहात, मी ज्या वेळेला मी आणि वाददारी सर इथे शिकवत होतो त्यावेळेला तुम्ही 5वी-6वीला होते. 100% आठवत. आणि 5वी बरोबर आहे. मला चांगलं आठवते. सातारला वगैरे ट्रीटमेंट चालू होती. देशमुख, DM देशमुख म्हणून होते आमच्या वेळेला, एक्सपायर झाले. म्हणजे DM देशमुख मला एक शिकवून गेले की बाकी सगळे जी, तोच संदेश मी तुम्हाला देतोय, मला जे पावलेले आहे त्यांच्याकडून, की फक्त दुसऱ्याची सारखी काळजी करून आपण जातो. DM देशमुख त्याचं उत्तम उदाहरण आहे असं माझं म्हणणं आहे. ते स्वतःकडे काही, त्याच्या अगोदर 5-6 दिवस बेंदूर होता, मला चांगला आठवतं. 5-6 दिवस त्यांच्या पाठीत दुखत होतं. हे जे मी म्हणत होतो त्यांना फलक घ्या, पण त्याने ऐकलं नाही. म्हणजे ते सांगून गेले, मला सांगितले असं नाही तर तुम्हाला सर्वांना सांगून गेले. आरोग्य सुद्धा एक अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट आहे आपल्या लाईफ मध्ये. तब्येत तुमची कशी का असणार, तुम्ही खणखणीत पाहिजे. जाड जरी असली तरी खट पाहिजे. पोकळ खात नाही त्याला काय किंमत नाही. त्यामुळं बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मला इथं बोलवलं तुम्ही, पटका तुम्ही नेसला. मी इथं काम केलेल्याच चीज झालं, माझं पिठलं. मी त्याबद्दल मी शाळेचा दर्जा निश्चितच डिपेंड असतोय. आज सुद्धा मी राजरंगाव व्यासपीठच्या तिथनं चाललोय, माझ्या आपोआप मन वळते आणि मनातल्या मनात मला आदर वाटतो. मला बरेच जण म्हणले की तू राजरंगाव हायस्कूलला शिकला, इकडे नोकरीला येतोय. अरे म्हणलं, आमच्या काळात जी इकडे भवानी हायस्कूलला जी शिकलेली होती ती सगळी ड्रायव्हर आलेली आहेत, त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहे. म्हणजे ड्रायव्हर लाईन ही काही बिलो लाईन आहे असं मला माहिती नाही आहे, पण शाळेबद्दल आपल्या ऋण व्यक्त करणं. आम्ही मागच्या 5-7 वर्षात असंच आमचं 19 माझी 10वी 1987 झाली. 87 सालची 10वी आमची. ते आम्ही गेट टुगेदर केलं, तर छान वाटलं. तर जुने सगळे शिक्षक आले की ह्याचं जे फिलिंग आहे, आज तुमचा जो आनंद आहे तो मी उपभोगला याच्या अगोदर. आणि ह्या आनंदाचा एक तुम्ही साक्षीदार म्हणून मला इथं बोलवलं. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
आणि तुमचं सर्वांचं भविष्य उज्ज्वल राहावं, तुमचं आरोग्य चांगलं राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय भारत. असं पेटीच्या तासाला पेट्रोल सेंटेन्स कसं घ्या. तर यानंतर खिलारे सर यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त केलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पठाण सर आणि ज्यांच्यामुळं कला ही कशा प्रकारची असते, कलेला दाद देणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हटलं तर वावगं ठरणार नाही शिंदे सर. कारण मला आठवतंय या ठिकाणी आल्यानंतरच कलेच्या बाबतीत माझी प्रसिद्धी झाली आणि आपला हायस्कूल सुद्धा संपूर्ण या पिलीव गावामध्ये नावारूपास आलं. त्याचं श्रेय आजच्या या व्यासपीठावर असलेले गुरुतुल्य त्यांच्यामुळं सुद्धा मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या असे हे दोन्ही या परिषदेचे माजी मुख्याध्यापक यांच्यामुळं. तुम्हाला माहित आहे स्पर्धेतनं विरोधामधून विकास होत असतो आणि स्पर्धेमध्ये एका नामांकित रयत शिक्षण संस्थेचा हायस्कूल गावामध्ये होता, सध्या सुद्धा आहे आणि आपलं हायस्कूल माळावर आहे. या ठिकाणी ज्या ज्या शिक्षकांनी काम केलं असे ते सर्व शिक्षक या ठिकाणी बोलले आणि मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. माझ्या लहान भावासारखे या ठिकाणी नवीन नेमणूक झालेले असे आताचे बोलले ते सर्व शिक्षक. मग यनार जाधव सर असतील, रियाज वजारी सर असतील, खांडेकर सर असतील किंवा मोरे सर असतील, फडतरे सर सुद्धा असतील. जरी माझा त्याचा जरी योग आलेला नसला तरी मी इथून गेलो आणि फडतरे सर या ठिकाणी आले. या शाळेनं तुम्हालाच नाही घडवलं तर शिक्षकांना सुद्धा घडवलेला. मी पाठीमागच्या गेट टुगेदरला सांगितलं होतं 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि आई लक्ष्मीची यात्रा होती आणि 2002च्या बॅचेसचा या ठिकाणी गेट टुगेदर कार्यक्रम होता. सगळे विद्यार्थी मला ओळखत होते. तुम्ही फक्त माझ्या तोंडाकडे बघताय पण तुम्हाला मी ओळखतोय. कारण याच्या अगोदर सगळ्यांनी केलं वाद, सगळ्यांनी केलं वाद आणि मला आमंत्रण द्यायला आलेले होते याशीन आणि शिवराज. त्यांना होतं माझी खास आणि म्हणूनच आज या गेट टुगेदरला सर्वांनी ठरवला मोठा साथ आणि बोलतोय मी आज. कारण आज काय बोलते 1 वर्ष झालं माझं बोलणं बंद आहे. तुम्ही म्हणतात का कशामुळे बोलणं बंद आहे? नाही 31 मार्च 24ला मी रिटायर झालो पण सध्या टायर नाही. मी 7वीला होता, तुम्हाला 10वी पर्यंत मी शिकवलेलं नाही
पण तुमचे काही जणांचे आता यादव वगैरे काय मगाच मी पाहिलं माळी वगैरे किंवा इथं काही विद्यार्थी त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी माझ्या हाताखाली तुमच्या मोठ्या शिकलेले आहेत. आमच्या अनिता लाजमी या ठिकाणी भाषण करायला अगोदर लोखंडे होते, आता कांबळे झालेले. बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलले. या शाळेनं आपल्याला घडवलं आणि खरोखर मैत्री कशी असावी मगाच मी सांगितलं. पोथी पुराणामध्ये सुद्धा ऐकलेलं होतं. मैत्रीच्या बाबतीत जर म्हटलं तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं उदाहरण. या ठिकाणी फाळके आणि ओंकार यांची मैत्री मला पाहायला मिळाली. खरोखर ही शाळा म्हणजे जवाहर या शाळेचं नाव आहे आणि जवाहर म्हणजे काय तर रत्न आहे, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारची तुमच्यासाठी रत्न या शाळेला घडवली आणि त्या रत्नाला पैलू पाडण्याचं काम माझ्या या दोन माजी मुख्याध्यापकांनी केलेलं आहे. आणि म्हणून मनापासून त्यांचं मी या माजी मुख्याध्यापकांचं पठाण सर आणि शिंदे सर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे तुम्ही घडला, आम्ही सुद्धा घडलो. सर्व शिक्षक आतापर्यंत जे बोलले ते सुद्धा हे दोन्ही माजी मुख्याध्यापक, मी सुद्धा मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो. सरांनी एक दोघा चौघांचा संसार उभा करण्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम जिंजेवरतीच्या भागशाळेच्या रूपाने केलं. त्या ठिकाणचे मग रणजित मोरे सर असतील, कस्तुरे मॅडम असतील, शेटे सर असतील किंवा काटे सर असतील, एक मनापासूनची तळमळ होती. सर तिकडे जायचे, इकडे यायचे आणि त्यामुळे तुम्ही चौघा पाच जणांचा संसार चांगल्या प्रकारचा उभा झाला. आणि तिकडे जाणारा लोंढा हा त्या ठिकाणी थोपला गेला, कर्मवीरला जाणारा लोंढा. पुढे काय अडचणीमुळे सरांनी आता सांगितलं त्या ठिकाणी एस कराटे सर असतील किंवा मोरे सर असतील त्यांनी त्या ठिकाणची धोरा सांभाळलेली होती. अतिशय चांगल्या प्रकारचं युनिट कारण तुम्ही चालवलेलं होतं. आणि त्याच तिकडची बॅच आणि इकडची बॅच त्या ठिकाणची मध्ये वगैरे वाघमारे भारतीय आरती त्या पाठीमागचं तुम्हाला अतिशय हुशार या ठिकाणी आता काही विद्यार्थी आले नाही. स्नेहल पवार असेल किंवा तुमचा दिग्विजय शिंदे असेल, आकाश वाघमारे असेल, रामभाऊ गराडे असतील, अतिशय चांगल्या प्रकारची पोरं, अतिशय हुशार पोरं. आणि त्यामुळं खरोखर या शाळेला तुमच्यामुळे हे दिवस आलं आणि त्या आठवणी जागृत करण्याचं काम हे तुमच्यामुळे झालं. म्हणून संयोजक याशीन, शिवराज किंवा आपण सर्वजण सहभागी तुमचा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये मी पाहतोय, दररोज पाहतोय, आठवणीने पाहतोय. संध्याकाळी कोण काय बोलतोय का, कोण काय मेसेज वगैरे आहे का, मी शेअर करत असेल पण फक्त टाकू शकत नाही. आणि मी पाहतोय आणि त्यामुळं खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम तुम्ही सादर केला. म्हणून तुमचं मनापासून सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मी इतिहास शिकवलेला आहे पाठीमाग तुमच्या भावांना बहिणींना. आणि तुम्ही 6वी 7वीला असताना सुद्धा त्यावेळी इंग्रजी शिकवलेला असेल होते किंवा नसेल. मी मगाच सांगितलं उसातून कोणी रस काढेल पण चोचऱ्यातनं रस कोणी काढू शकणार नाही. आणि चोचऱ्यातनं रस काढण्याचं कार्य आहे माझ्या सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी केलेलं आहे. गावामध्ये तुमच्या कर्मवीरला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी नोकरदाराची पोरं किंवा ज्याची प्रॉपर्टी चांगली आहे ती पोरं त्या ठिकाणी आणि गरिबाची पोरं मात्र आपल्या जवाहरलाल शेतकी विद्यालयामध्ये मग मेंढपाळाची असतील किंवा ऊसतोड करणाऱ्या कामगारांची असतील ही पोरं मला आठवते. मगाच माझा गणेश खराब म्हणून विद्यार्थी आता माझे कलाकार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या कलेची प्रगती सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि माझं खरोखर या ठिकाणी ही माझी पिलू म्हणजे मी कर्मभूमी समजतो. लक्षात घ्या. मगाच काय मला वाटतंय मोरे सरांनी सांगितलं तेही मुख्याध्यापक त्या ठिकाणी इथं मी होते ते होते पण खवासपूरला मी पहिल्यांदा मला प्रमोशन मिळालं त्या ठिकाणी ते प्रभारी मुख्याध्यापक त्या ठिकाणी होते. म्हणजे इथल्या कामामुळे इथला अनुभव त्या ठिकाणी त्यांना उपयोगी आला. येणार जाधव, रियाज बंधारी मी तुम्हाला सांगितलं मगाच म्हणजे काय जोड खरखोट जोडगोळी ही जोडगोळी आता ज्यांचं नाव तुम्ही
काढलं माझे मुख्याध्यापक या ठिकाणी तारळेकर सर आणि संकट सर, गणित भूमिती शिकवणारे शिक्षक. अशा जोडीमुळे काय होत असतं तर काम होत असतं, गाडाखाना वाटल्या जात असतो. मग बैलाची जोडी असू द्या, गाडा वडत असते, संसाराचा गाडा नवरा बायकोची जोडी वडत असते. आणि या ठिकाणी येणार जाधव आणि रियाज वंदर यांना सांगितलं तुमचं भविष्य चांगलं आहे, या ठिकाणी तुम्ही अतिशय मनापासून काम करताय. आता संस्थेमध्ये नामांकित अशा प्रकारच्या ज्युनियर कॉलेजमध्ये मला वाटतं भवानी विद्यालय या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी रियाज वंदारी सर आहेत आणि येणार जाधव सर हे तुमच्या वत्सलादेवी हायस्कूलला ज्युनियर कॉलेजला त्या ठिकाणी आहे. पण नुसतं शिक्षक म्हणून नाही तर त्यांच्या कामाची पारख संस्थेनं बापूसाहेबांनी ओळखलेली आहे, सध्याचे पदाधिकारी पवार साहेब यांनी ओळखलेले आहे. आणि त्यामुळे परीक्षा प्रमुख म्हणून संपूर्ण आपल्या परीक्षा मंडळ एका आपल्या संस्थेत आहे, त्याची कार्यवाह म्हणून तुमचे जाधव सर पाहतात आणि रियाज वंदारी सर स्पर्धा परीक्षा केंद्र आहे त्यामध्ये ते काम पाहतात. या शाळेने तुम्हाला घडवलं, आम्हाला सुद्धा एक भाऊभाऊ म्हणून या ठिकाणी आम्ही शिक्षक म्हणून काम करतो. आम्ही शिक्षकांना सर म्हणत होतो. आता आम्हाला अतिरिक्त माहिती पठाण सरांबद्दल होती, शिंदे सर गेल्यानंतर आम्ही त्यांच्या देखील जास्त बोलत नव्हतो, गपचूप बसायचो. पण ते गेल्यानंतर काटकर सर म्हणजे आमचे ज्यांचे शिक्षक त्यांना आम्ही दादा म्हणायचो. शिके पंडित सर आलेले होते त्यांना आम्ही तात्या म्हणायचो. हालूर सर होते एक्सपायर झालेले त्यांना आम्ही तात्या म्हणायचो. आणि जे पी कुलकर्णी सर आमचा सगळ्यात बालक होता त्याला आम्ही भैया म्हणायचो. अतिशय चांगल्या प्रकारचे युनिट. आणि हे कशामुळे झालं तर चांगल्या प्रकारच्या मुख्याध्यापकामुळे झालं. आणि असे हे मुख्याध्यापक आता तुम्ही चांगल्या इमारतीमध्ये तुम्ही बसला, 10वी पास झाला, 7वी 8वीला या ठिकाणी आला, पण ह्या शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी जे आठवते मनापासून, मला आता सध्या सुद्धा ती परकी शाळा तरी सुद्धा तिचा आहे आम्हाला सर्वांना. तुम्ही विद्यार्थी बोलता, तुमचे पालक बोलतील या शाळेचे माझे विद्यार्थी म्हणून, तुमचे भाऊ बहीण बोलतील, पण एवढंच काय त्या परीक्षा इमारतीचे दगड आणि माळावरची दगड सुद्धा आम्हाला सध्या इथे या ठिकाणी आल्यानंतर ती बोलत असतात, लक्षात घ्या. कारण आता आमच्या जोडीकडे तुम्हाला सांगितली, वंदारी सरांची सांगितली किंवा जे पी कुलकर्णी सरांची सांगितली, तसं आमची शिपाईची जोड म्हणजे आपले पठाण जमीन आणि आमचा दिलीपांना कधी चप्पल घालत नव्हता. आणि या माळावर आता ग्राउंड सध्या चांगला आहे. पहिली होती दगड आणि दगडामध्ये होतं सराट आणि सराट पायाला जरी बोललं तर ती खाली वाकत नव्हतं दिलीप, तर नुसतं असं काय असं घसरायचं आणि पुढे जायचं, पण चप्पल कधी पाहायचं. पण रात्रीचं कधी काम असू द्या, काही असू द्या, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं काय, विद्यार्थ्याकडे अतिशय बारीक लक्ष. या ठिकाणी काही मोठे विद्यार्थी असायचे, काही आडाणी म्हणजे एकदम मठ्ठ विद्यार्थी असायचे आणि काही विद्यार्थी सैन करायसाठी, मज्जा गमत करायसाठी सुद्धा यायचे आणि त्यांच्यावर कठोर अशा प्रकारचं बारीक लक्ष त्या माझ्या शिपायांचं असायचं. आणि त्याला मार्गदर्शन करण्याचं काम कडलेला ना करायचं. वय किती असू द्या हो, आता तुमचं वॉटर फिल्टर आलं, पाईपलाईन आली, तिथं का तुमचा हातपंप झाला, पण तिकडे विहीर आहे, त्या विहिरीत खड्यात पाणी आणण्याचं काम हे सोनवणे अण्णा, या तुमचं जमीर पठाण दिलीप यांनी केलेल्या. परत एक सायकल घेतलेली होती शाळापैकी. आणि त्यावेळी जर पाऊस पाणी असं दिवस चालू झालं तर शाळा सुटली जायची. त्यावेळी संस्थेचं जास्त हे नव्हतं, पण मुख्याध्यापकावर सगळी जबाबदारी असायची. का तर त्या शाळेमधनं वरनं कारण पाऊस वगैरे या लागला तर पाणी वरती यायचं, कौलं गाळायची आणि परत तसं माती वगैरे गाळायची. मग काय विद्यार्थी काय करायचं, झाडाखालची आमची पारावरची शाळा, सध्याचा जो प्रयोग आहे ती पारावरची शाळा शिंदे सरांनी पठाण सरांनी चालू करायचं. एक जणांना वरतीकडे बसायचं, एक जणांना खालीकडे बसायचं त्या पायच्या. त्याला सुट्टी माहिती नाही, रविवारी जागा तास, सकाळच्या वेळी जागा तास. अतिशय कठोर अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी मनापासून 7 वर्ष काम केलं. 2099 1999 ते 2005 पर्यंत तुम्ही 7-8 ची बॅच, त्यावेळी 6वी 7वीला होता. आणि त्यावेळी खरोखर या गावाला मी काम आणतो तर या गावामध्ये विविध अशा प्रकारची गणेश मंडळ आहे आणि
आणि गणेश मंडळ नुसतं डीजे डॉल्बी वगैरे काय त्यावेळी नव्हतं, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. मग वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, नृत्य स्पर्धा असतील, त्यामध्ये आमच्या अनिता लोखंडे सारखी किंवा आमच्या सोनम जामदार किंवा पूनम जामदार अतिशय हुशार देखण्या विद्यार्थिनी, या विद्यार्थिनीच्या स्पर्धा असायच्या. आणि सगळ्या स्पर्धेमध्ये सगळ्या गणित मंडळाच्या आपल्या जवळ शाळेचे विद्यार्थी 2002च्या परवाच्या बॅचला जे मी गायन केलं त्यावेळेस काय त्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं गणेश शिंदे म्हणून पोरगा आलेला होता, त्याने पूर्वी सुद्धा कॉलेजला त्याची स्वतःची मुलगी आणलेली होती. शिवजयंती होती आणि शिवजयंती बद्दल शिवाजी महाराजांचं भाषण त्या विद्यार्थ्यांनी केलेलं होतं परवाच्या 19 फेब्रुवारीला. आणि सर खिडारे सरांनी जो पवाडा म्हणलेला होता कसा असावा आणि कसा नसावा, तो पवाडा त्यानं सादर केला. मेघाश्रीरंग लोखंडे म्हणून सुरेवाडीची विद्यार्थिनी एक स्वागत गीतीनं सादर केलं त्यावेळेस ही शस्त्रवाद जय सरस्वती जय सरस्वती. आणि अशा प्रकारचे विद्यार्थी या शाळेमध्ये घडले. एवढंच काय जोशी सर आता सांगत होते, प्रकाश नावाचा एक विद्यार्थी होता पैलवान म्हणून, राज्यस्तरीय प्लेयर होता आपला. तो शाळेला कधी येत होता, पटेल सरांनी चौथी दिलेली होती काय, पण कुस्त्या मात्र काय ना कुठे काय तो माघारी येत नव्हता काय. हा तर मी खरोखर विद्यार्थी आज म्हणून मोकळ्यापणानं सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी अतिशय तन्मयतेनं ऐकून घेत आहे. एक नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या त्रिवेणी संगम तुमच्यामध्ये झालेला मला या शाळेमुळे शिक्षणामुळे दिसून येतोय. आणि हे सगळं शक्य कशामुळे झालं तर या शाळेमुळे झालं. आणि म्हणून या शाळेमध्ये जुन्या आठवणी जागृत करण्याचा प्रयत्न तुम्ही आज केलेला आहे, याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मी अभिनंदन करतो. आणि माझ्यासारख्या रिटायर झालेल्या आहेत माजी मुख्याध्यापकाला बोलण्याची संधी दिली, आपण सर्वांनी बोलवलं. आजचं वैशिष्ट्य आहे, विद्यार्थी खरोखर काही जास्त आहेत पण याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे होते का, तर त्यावेळी मला वाटतं 2 बॅचेसचं कॉम्बिनेशन झालेलं होतं, डीजे वस्तीचं आणि इथलं. विद्यार्थी भरपूर होते त्यावेळी 10वीला, पण तरी सुद्धा तुम्ही सगळे आला. कारण त्यावेळी परवा 2002च्या बॅचेसचं आमचे चिकू जागीरदार सर माझे विद्यार्थीच आहेत, अतिशय चांगलं नियोजन केलं होतं. पण सणात पाहुणं उठलेलं होतं का 17 होती आणि सगळ्याच त्या मुली बायका सगळ्या आलेल्या होत्या, पण इथे गर्दी होती. छान प्रकारचं काही नियोजन त्यांनी केलं होतं. आणि तेच नियोजन हे मोठे बॅचचे विद्यार्थी होते, तुम्ही छोट्या बॅचचे विद्यार्थी आहात. तुम्ही छोटं होता छोटं, पण आज खरोखर तुमचं सगळं मन मोठं. हे कशामुळं तर तुमच्या हाताच्या या सगळ्या या कार्यक्रमामुळे तन मन धन अर्पण करून मी दररोज बघतो ह्याचे एवढे जमा झाले, त्याचे तेवढे जमा झाले, ह्याचे एवढे झाले. पोरीला काहीतरी वेगळा, पोरांना काहीतरी वेगळा असं मी बघितलं बाबा काहीतरी. हा तर शिवराज मला समाधान वाटलं खरोखर याची. संयोजक नियोजक म्हणून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शाळेबद्दल एक ऋण, एक आठवण भेटण्याचा तुम्ही प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केला. तुमचं यश, तुमचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे आणि पुढे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं काम करणार आहे आणि तुम्ही एक नावारूपाला येणार आहे. आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव लौकिक करणार आहे ही एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि भावी जीवनासाठी या ठिकाणी काही डॉक्टर झाल्यामुळे काही प्राध्यापक आहेत. ज्या ठिकाणी आम्ही शिकलो पंढरपूर कॉलेजला KBPला, पहिला पंढरपूर कॉलेज, आणि त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून अजिबात भावनावर फारके वगैरे व्हायचं नाही. या ठिकाणी आलेला शिक्षक शिक्षकांनी सुद्धा तुम्ही विद्यार्थी म्हणून अडचणीमधून येत जरी असाल, कष्ट जरी करत असाल तर कर्मवीर कॉलेजमध्ये एक योजना आहे, कमवा आणि शिका. कर्मवीरांचं ब्रीद वाक्य, ज्याच्या हाताला धट्टा आणि डोंगराला सत्ता तोच खरा विद्यार्थी, असे एक ब्रीद वाक्य होतं. काही विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात आणि शिकतात. आम्ही सुद्धा तेच केलेलं आहे. आम्हाला कॉलेजला कधीही शिकवणी, खोली, वसतिगृह माहीत नाही, पण वसतिगृहांना आम्ही मागासवर्गीय शिष्यवृत्ती दामूराव लोखंडे यांच्यामुळे घेत होतो. ते त्या KBPचे सिनियर क्लार्क होते, DR लोखंडे सर. हा तर अतिशय चांगल्या प्रकारचे हे काम आहे आणि या शाळेने तुम्हाला घडवलेलं आहे. म्हणून तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर काम करताय. इंजिनियर आहात, डॉक्टर आहात,
तुमचे मोठ्या मोठ्या पदावर काम करणारे विद्यार्थी, व्यापारी किंवा शेतकरी म्हणून त्या शाळेनं तुम्हाला घडवलेला, तुम्ही नावारूपाला आलेला आहे. असंच तुमच्यामध्ये तुमची प्रगती होवो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि या शाळेबद्दलचं प्रेम वृत्तिगत होवो अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं छोटस पहिल्यांदा क्षमा मागतो की बाहेर त्यांना रिक्वेस्ट केली की काका तुम्ही बोला. ठीक आहे म्हणलं, 2 शब्द बोलतो म्हणलं. कधी आम्हाला बोलायची संधी येत नाही म्हणलं. आता कार्यक्रम एवढा सुंदर झालाय आणि आपण का बोलू नये, मला ते जरा म्हणलं 2 शब्द बोला. तर आदरणीय व्यासपीठावर असणारे मान्यवर ज्येष्ठ आमचे माजी मुख्याध्यापक पठाण सर, शिंदे सर, चौगुले सर, खिलारी सर, ज्येष्ठ इतर आणि कुलकर्णी सर आहेत, आदरणीय वंजारी सर, नितीन सर, शेट्टी सर, मोदी सर, असे अनेक सर्वजण आणि तुम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणजे आज भरपूर बाहेर कोण सगळ्या रानावनातून विस्कटलेली आज तुम्ही एका मतानं कुठेतरी वैचारिक एक मत करून सगळी एकत्रित आणली आणि ही एक कार्यक्रम सुंदर अशा पद्धतीचा तयार झाला आणि एक आनंदाचे उदयन बऱ्याच जणांची भाषणं झाली. आता काय बोलायचं तर जवळजवळ सगळ्यांनी बोलून टाकलेलं आहे. आणि ही जी काय सर्व्हिस साठी कोण इंजिनियर, प्राध्यापक, डॉक्टर असे बरेच ठिकाणी प्रगतीशील बागायतदार 50,000 दर्शायच्या असे 2 चर्चा समाज म्हटलं तर तुपानी पातळी मी बाहेर आणून असं चांगलं लागतील. पण जो काय तुम्हाला सलामी आहे त्या 50,000 चर्चा संबंध आणि हे करणं काही गोष्ट नाही. आपल्या घरामध्ये बघा तुम्ही कुठून काय त्या ठिकाणी आहे वस्तुस्थिती आहे तशी चांगली प्रगती आहे. तर एकंदरीत बाहेर फसकटलेली माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या स्वरूपात तिथं एकत्रित आला. तर ते मला 4 वेळी म्हणावं वाटतं त्या म्हणतो तुमच्या परवानगीनं म्हणू का? माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी खातात जीवाला कसता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. काळ्या माईने पिकवलं सोनं, पण त्याच्या घामाचा भाव नाही स्वस्त. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. हिथं डब्यात लागती साखर गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. पण भाव धरतो त्याला न पुसता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. जेव्हा दुष्काळ घेत्या झाली तेव्हा गावाला कोण न वाणी. कशी सुटीत घालतात जास्त, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. हा भूमीचा मोर अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झाली फिरस्त, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. काट्या कोठ्यातून तोडवीत रस्ता. हा आता तसं पाहायला गेलं तर जास्त वेळ झालेला आहे आणि मी काय जास्त बोलणार नाही. हे तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा, मानाचा धन्यवाद सर. या शाळेला तुमचं पण मार्गदर्शन लाभलेलं आहे. यानंतर जवाहरलाल शेतकी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि या ठिकाणी प्रत्येक जण ते स्ट्रिक्ट आहे असं. आता आमच्या कुटुंबामध्ये पण त्यांना विचारल्याशिवाय काय निर्णय होत नाही. तरी पण ज्याच्याकडे खरंच घेण्यासारखं आहे सर त्याला आवर्जून विचारतात आणि त्याच्याकडून माहिती घेऊन पुढचा निर्णय घेतात. तर असे या
शाळेचे माजी मुख्याध्यापक आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय पठाण सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आता या लोकांनी बरंचसं कौतुक केलं. निश्चितपणे त्या कौतुकाला मी पात्र आहे मला वाटत नाही. पण शिंदे सर असतील, पवार मॅडम असतील, कलडन नाना असतील किंवा मागची जी काही लोक होऊन गेली त्या काळात त्यांनी या शाळेसाठी वाहून घेतलं म्हणून ही शाळा आज अस्तित्वात आहे. जिंजे वस्तीचं उदाहरण देतो. मला वाटतं माझे 2000 साली मुख्याध्यापक शिंदे सरांनी एक कार्य असं करून गेले होते की 2-2 तुकड्या तयार केल्या होत्या. 6वीच्या 2, 7वीच्या 2, 5वीची 1. मोठं कोड होतं. 5वीची 1 तुकडी असताना 6वीच्या 2 आणि 7वीच्या 2 करायच्या कशा. त्यांनी त्यांचं काम केलं. संस्थेने आम्हाला इथं आणलं ती जबाबदारी आमच्यावर पडली. आता या टिकवायच्या कशा. पण त्याच्याशी 1-2 वर्ष संघर्ष केला पण काही साध्य होईल असं वाटत नाही. कसं तरी आपला ताळमेळ लावून वर्ग टिकवले. पुन्हा मग मी संस्थेला सांगितले आपल्याला जिज्ञेला मुलांची पिढी तिकडून जास्त आहे त्यामुळे आपल्याला तिथे शाळा काढावी लागते. ती मुलं अडकवण्यासाठी परवानगीची गरज आहे. म्हटलं माझं मी बघतो काय करायचं. तिथं फक्त मला तुम्ही शिक्षक पुरवा. तिथल्या स्थानिक लोकांशी संबंध ठेवून म्हटलं चालवतो. त्या पद्धतीने त्या जिंजेवस्तीची शाळा सुरू झाली. 10वी पर्यंत वर्ग नेले. पुढे अडचणी कायदेशीर यायला लागल्या म्हणून पुन्हा ते इथं आणलं आणि अशा पद्धतीने जिंजेवस्ती शाळेला जन्म झाला. या जे मुलं किंवा मुली जिंजेवस्तीचे आहेत त्यांचे मी आभार मानेन की त्यांनी त्यावेळेला आम्हाला साथ दिली आणि हे वर्ग टिकवण्यासाठी मदत केली. आज तुम्ही पालकाच्या भूमिकेत आहे. आपल्या प्रपंचाच्या नादात आपल्या प्रकृतीकडे निश्चितच लक्ष द्या. कारण ही जी संपत्ती आहे ती पुन्हा मिळणार नाही. त्याची इतकी मोठी संपत्ती नाही. एक पार्ट समजा आपला बाद झाला बाजारात मिळत नाही. मशिनरी असेल ती बिघडली तर दुरुस्त करता येईल. हे सांडा खाला दुसरा मिळणार नाही. मिळाला तर त्याला एकीचा नसेल तर आपली प्रकृती सांभाळा. प्रपंच करा. त्याचबरोबर मुलांकडे लक्ष द्या. धोक्याने मिळवलेली संपत्ती आणि त्यावर पोचलेली संपत्ती कधीही कामाला येणार नाही. चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवा. सरळ मार्गाने काम करा. जीवनात अडचणी येतात. अडचणी जीवन म्हणजे संघर्षच आहे. मला वाटतं मदर इंडिया सिनेमा होता. दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा. जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा. जहरचा अर्थ जहर घेऊ नका. कष्ट घ्या नाही तर कराल मोकळ सगळं. तर संघर्ष जीवन हे संघर्षातून जीवन घडत जातं आणि बिना संघर्षाने कुठली गोष्ट मिळेल तर त्याची किंमत नाही. साधे आपलं गाव स्वतः एखादं एकर विकत घ्या आणि वडिलांची 10 एकर असू द्या. तुम्ही त्या एकरात जाऊन कष्ट कराल पण 10 एकराकडे थोडंच कमी लक्ष द्या. का तर ते तुम्ही स्वतः मिळवलंय त्यामुळे तुम्हाला त्याची जादा आस्था आहे. तेच वडिलांचीच असेल तर नाही. म्हणजे थोडस त्यात फरक पडतो. तर संघर्षाने जे मिळेल ते खरं यश असेल आणि त्या यशाचं मोल त्या संघर्ष करणाऱ्याला माहीत असेल. जीवन ही काही साधी सोपी गोष्ट नाही. अडचणी आहेतच. संघर्ष करावाच लागणार आहे. आता तर स्पर्धा फार वाढलेली आहे. नाव न धुवू नका. पोरांनाही चांगल्या पद्धतीने सांभाळ. त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांची संगत कशी आहे बघा. मी एक उदाहरण तुम्हाला महाभारतातलं देतो. अर्जुन महाभारतात त्याचा सारथी किंवा त्याचा सल्लागार कृष्ण होता. दुर्योधन त्याच्यापेक्षा शूर होता. ज्यादा सैन्य होतं. त्याचा सल्लागार शकुनी होता. वाईट सल्लागाराने कधी सुद्धा आपलं यश मिळणार नाही. आपलं चांगला सल्लागार आपल्या जीवनात आपल्याला कोणाचा तरी सल्ला घ्यावाच लागतो. एकमेकाचं मित्र मित्राला बोलतच असतो पण चांगल्या माणसाचा सल्ला घ्या की जो आपल्या हिताचा असेल आणि त्याच्या सल्ल्यानुसार निश्चित मार्गदर्शन करा. तुम्हाला यश निश्चित मिळेल.
आता हे तुम्ही सुद्धा हे चांगला अनुभवलेला आहे तरी सुद्धा एक शिक्षक म्हणून सांगावंच वाटतंय म्हणून बोलतोय की जीवनात आपल्याला एक चांगला सल्लागार असावा. आपल्या अडीअडचणी म्हणून मन दुःखी होतं, कोणाच तरी बोलावंच वाटतं, माझ्या या अडचणी आहेत काय करू, एखादा आपण सल्ला घेतो, तो देणारा सल्ला व्यवस्थित आहे हे तपासून बघा आणि नंतर तो अंमलात आणा निश्चितपणे. त्याच्यानंतर या ठिकाणी जीवनात अडचणीच्या वेळेला दुसऱ्याला मदत आपल्या ऐपतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. फारच्या प्रपंचात जमल असं काही सांगता येत पण जे काही होईल फार नाही काय झालं तर त्याच्या दुःखावर त्याची थोडस आपुलकीनं बोला, बरंच त्याचं दुःख कमी होईल. ठीक आहे आपला मित्र आहे थोडं दुःखात आहे त्याला जाऊन विचार काय झालंय तुला, काय झालंय, होत राहते जग आहे की असं घडतच राहते. त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी उदाहरण द्या की त्याच्यापेक्षा मोठं त्याचं दुःख असेल, तो कसा जगतोय, मग तू का नाराज झालाय. अशा पद्धतीनं प्रपंचात अडचणी ह्या येणारच आहेत, त्या कमी होणार नाही, त्या आपल्याला प्रयत्नानं सोडवाव्या लागतील. अशा पद्धतीने करा. या ठिकाणी फारसा वेळ काय घेणार नाही का तुमची चेहरे बघून काय फारसं काय आता तुम्हाला सहन करण्याची क्षमता थोडीशी कमी झाल्यासारखी वाटायला लागलेली आहे. तर फारसं काय बोलणार नाही. मी जी घडलो ही माझ्या सहकार्यांमुळे घडलो. माझ्या हाताखाली ज्यांनी कामं केली त्यांनी माझं कौतुक केलं, ते मला थोडंसं खटखट केलं. जे काम त्यांनी केलं त्यामुळं माझं नाव झालं. विश्वास मी त्यांच्यावर टाकला आणि त्या विश्वासाला ती पात्र झाली. यामुळं खरं तर शिक्षकात मी फारसं विद्यार्थ्यात मी फारसा प्रिय नव्हतो, तरी तुम्ही मला आठवणीत ठेवलं, माझा सत्कार करताय, की तुमचं सुद्धा कौतुक आहे की अशा माणसाला तुम्ही सत्कार करताय. ठीक आहे, असू द्या. आमच्याबद्दल शिक्षकांबद्दल निश्चित मनामध्ये आदर असू द्या. जीवन हे सतत संघर्ष, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह. प्रयत्न हे करत राहा, कष्ट करत राहा. यश एक दिवस निश्चित मिळणार आहे. यश एखाद्या वेळेला नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका. कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा, निश्चित तुम्हाला यश. हीच गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. आता तुमची या शाळेबद्दलची भावना आहे हीच. आता स्थानिक बरीचशी मुलं विद्यार्थी तुमची आज मुलं 5वी 6वी जात असतील, शाळेत पाठवा, याच शाळेत पाठवा ज्या शाळेत तुम्ही शिकलाय, अनुभवलंय. याप्रमाणे जिथे शिक्षक असतील, कारण कसं आहे परिस्थिती इथं विद्यार्थी कमी आहेत म्हणून लक्ष द्यावंच लागतं. बाहेर गेलं तर पालक आपल्याला विचारणार माझ्या पोराचं काय झालं. दुसरी गोष्ट, पालकाला पोराला जर माहीत झालं की शिक्षक पालकाला भेटणार आहे तर त्याच्यावर दबाव राहतो, तो नीट वागतो. आणि शिक्षकाला माहीत झालं की पालक आपल्याला विचारणार तरी शिक्षक नीट वागतो. अशा पद्धतीने एक चांगलं काम होईल. मला सचिन पोकळेचा अभिमान आहे. शिवराज पोकळे म्हणजे वाटलं नाव. पुण्याला एक मिटिंग होती या निरादेवधरच्या पाण्याबद्दल. त्या ठिकाणी तो ज्या तडफेनं बोलत होता ते मी ऐकलेलं आहे. मी त्या मिटिंगला होतो. या भागाच्या पाण्याबद्दल तो ज्या तडफेनं बोलत होता त्यावेळेला मला वाटलं आपला विद्यार्थी आहे. हाच सगळ्या समाजासाठी बोलतो, स्वतःसाठी तो पाठत नाही. आणि त्या ठिकाणी त्यानं नंतर आता ते जाहीर केलं की ती योजना त्यावेळेला आम्ही ऐकलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं त्यांनी निरादेवधरबद्दल की आधीची जीच गावं मंजूर आहेत त्यांचं तरी हो द्या, नंतर तुम्हाला समाविष्ट करू. पण त्यांना आता सांगितलं की ती समाविष्ट झाली. फार चांगली गोष्ट आहे. या भागातला कायापालट होईल आणि आपला एक विद्यार्थी तुमचा एक सहकारी एक समाजसेवेचं काम करतो. निश्चितपणे त्याला साथ द्या. एक चांगलं काम आमच्या कौतुक आहे, थाप मारा त्याच्यावर. फार चांगली गोष्ट होईल. आणि या ठिकाणी जो शिक्षक आहे माझ्याबद्दल जे उद्गार काढले निश्चित मी त्यांचा ऋणी राहील. मी त्या पातळीचा आहे का नाही मला माहित नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं एक चांगलं समाधान मला भेटलं. तुम्ही होता म्हणून मी काम करू शकलो. मी तुमचाही ऋणी आहे. अशा पद्धतीने मी थोडक्यात हे संपवतो. आणि कधीतरी एकमेकात आठवण आमची आली, आमचे फोन नंबर घ्या, आम्हाला सुद्धा समाधान वाटेल. कुठेतरी आमचा विद्यार्थी आहे आठवण करतोय आणि बरं वाटेल. आणि तुम्ही एकमेकांचे फोन एकमेकाजवळ द्या. समजा कुणाला कुठं अडचण पडली
तर तिथे जर तुमचा फोन असेल तर तो सोडवता आली तर सोडवा, नसत तर त्याच्याशी गोड शब्द बोला, समाधान भेटेल त्याला की माझा हा मित्र होता, भेटलो, ठीक आहे. मार्ग निघल ना निघल तो तुमची गोष्ट आहे, पण एक त्यानं प्रयत्न केला किंवा 2 समाधानाचे शब्द जर त्याला बोलला तर ते सुद्धा त्याला लाख मोलाचे असतील. तर आपण जर दुसऱ्याला आदर दिला, दुसऱ्याचं जर आपण चौकशी केली तर तो आपली करणार. आपण जर एकमेकांची चौकशी केली तर तोही आपली कराल ना. अशा पद्धतीने नातं वाढत जाईल. आणि हे वृद्धिंगत ठेवा. तुमच्या भावी आयुष्याबद्दल आरोग्यदायी आयुष्य जावं, सुख समृद्धीचं जावं आणि तुमची मुलं मुली भरभराट हो, चांगल्या पद्धतीने तुमची प्रगती हो, हीच एक अपेक्षा करतो. मी माझी शब्द संपूर्ण पुन्हा एकदा आम्हाला लक्षात ठेवलं. खरं आमचं कार्य त्या पद्धतीचं आहे, आम्ही काही माहित नाही, पण तुम्ही ठेवलं तुमचं एक कौतुक करावं थोडं आहे. धन्यवाद.